नवीन म्हैस आणली आणि ती रडती अक्षरशः. टपा टपा हो का तिला डोळ्यातून पाणी हे बघा, कारण ती नवीन जाग्यावर आहे. बघा ती आणल्यापासून रडती बिचारी. नवीन दिवस आहे, आज पहिलाच दिवस आहे तर तिला कर्मा नाही. कडू का कसली माहिती नाही, लावू नका, मारित असतात म्हशी. बघा लई रडत होती. बघा डोळ्यातून टपा टपा पाणी. रडू नको म्हणून नका. ती काऊ माहित नाही आपल्याला, कडू का गरीब आहे. ती रडती अक्षरशः, तिला कर्मा नाही. ती बाळ होणार आहे त्या म्हशीर. तिथं एवढं मोठं बाळ आहे की त्याला वाटतंय बाळ आहे का काय. आहेत का गेले शाळेत. ती रडती का मग. अगं बाई ती 10 वर्ष झालं पहिल्या येताची वगार होती. ती नेकनूरच्या बाजारातून ती बाळूमान निघती. तिथं खंडीभर म्हशी त्या डोंगराला चरायला जायचं, डोंगराला चरायचं, पुन्हा खाली उतरायचं, पाण्यात पोहायचं, पोहून झालं की पुन्हा डोंगरात चरायला जायचं. आणि तितक्यातून वडून हिता आणून बांधली. तिला हितालं वातावरण वेगळं, तिथं डोंगर दिसाना. सगळं तिथं असा तबिला आहे, त्यांच्यावरून फॅन आहे तिथं बसायला, इरबळ चराय मुळकण हिथं लावलं दावण. आता पुन्हा येसन टोचवायची म्हणून रडती. ती म्हणत असं तिथला मालक माझा कुटी चारा आयता खायला, कुटीतला काढलेला कडवा घास. आता ह्यो मालक कसा भेटतोय कसा नाही. माझा पहिला मालक लय चांगला होता म्हणून रडती. तिला म्हणलंय मी बी चांगलं सांभाळेन, सगळं करेन, तरी बी रडती. तिला ते माहिती होत तर तिच्या जीवाला तवार नाही ना. 10 वर्ष झालं तिथंच होती, पहिल्या येतापासून तिथं होती. तिला आता कर्मा तरी बी उभा राहिली चांगली. नाही तर मी म्हणलं एखादी म्हैस वरडली असती, आरडली असती. ती मनातली मनात रडती गे. मनातली मनात रडती बिचारी. दाखवी नाही. तिच्या 2-2 डोळ्याला धार आहेत मागापासून. मग मम्मा तिच्या पहिल्या मालकाला विचारायचं ना ग की ती तिथं रडत होती का म्हणून. तिथं नव्हती रडत बाई. ती सगळ्या म्हशीतून चांगली, गरीब आहे म्हणून तर माझ्या भावाने माझ्यासाठी दिली. लय आगाव असती तर कशाला दिली असती. तिथं रडत होती का अशी. तिथं कशी रडत, तिथं नव्हती रडत. इथं आल्यात रडायली. पप्पा म्हैस रडायला लागली तुमची. रडती पण मी बघितलंय. हात फिरला की तिने माया लागली लगेच तिला. तिच्या डोळ्याला पाणी, तिच्या डोळ्याला पाणी टपा टपा गळत. हात फिरला म्हणून तिच्या डोळ्याला पाणी आलं की आपल्याला हे बी माणसं चांगले भेटले. तिला बघाव, आता तिला बघावं लागल, अनुभव घ्यावा लागल. कसे काय कसे नाही. अंगावर हात फिरले पोट भरत नसतं. तू कोणाची पर्स घातली रे. मनाची बाई आजकालच्या जमान्यात भाऊ बहिणीला तांब्याभर पाण्याला विचारीना. माझ्या भाऊ म्हणला तुला जवा येते 10-5 जसे द्यायचे तसे दे, तुला जवा द्यायचे तेव्हा पैसे, पण तुम्हाला दूध नाही. त्यांच्या मेहण्याला, आम्हाला, माझ्या नातरुंडाला आणि मै घेऊन जा. कुणी आहे का उरलेलं ह्या जगात आत्ताच्या काळात अशी जनावर भिनवर द्यायला. चरून येत होती डोंगराची. तिला पेंट व्हायची. 500-600 रुपयाचं दूध देत होती. तिथं बीडला दूध किती महाग आहे, तरी बी दिली. त्याला नशीब मोठं लागत होती दूध. चांगले भाव असायला बी दिलं घेतलं तर चांगलं म्हणून आहे. त्यांना बी संसार आहे, पण आज नाही उद्या का व्हायना, पण 10-5 आपल्याला द्यायचे तर त्यांचे तसं नाही, पण देणार बी पाहिजे.